मित्रांनो आता आपण सध्या साईडवर पोहोचलो. साईडवर पोहोचून मी कमी जास्त 15 मिनटं काम केलं. हे पा हा इकडून रस्ता बनवला, असा रस्ता बनवून इथलं मटेरियल उचलून हे साईडला टाकणं आहे. साईडून हे एक JCB आहे, ते JCB ते मटेरियल मागे नेऊन अडीपुरा बांध घालते. कारण नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो आजचा हा ब्लॉग ट्रॅव्हलिंगपासून नाही तर JCBपासून सुरू राहिला. हे बघा आता JCB 3DX मॉडेल चालू राहिलो आज. आणि पाऊस म्हणजे चालू आहे आणि पावसाचा मशीनचा 36 चाकळा मित्रांनो खरी गोष्ट तर. कारण हे पावसाळ्यामध्ये मशीन खूप ठिकाणी सटकते. बाकी जर थोडंसं बी समजा गवतावून नेली तरी बाजूला सटकते, कारण वेट खूप आहे मशीनचा त्याच्यानं. तर आज आपल्याला काम आहे एका शेतकऱ्याचं वावर आहे, ते म्हणजे नदीच्या पाण्याच्यानं वाहून गेलं, त्यासाठी बांध टाकणं आहे. तर पाहू आता काय कसं आहे काम. मला तर काही माहिती नाही अजून, फक्त फोनवर बोलणं व्हायला की असं काम आहे. पण पाऊस चालू असताना मी चाललो काम करण्यासाठी. आता कॅमेरा अल्ट्रावाईडमध्ये आता हा पाऊस दिसून नाही राहिला मित्रांनो. हे पहा, तर आता मस्त पावसाचं वातावरण आहे. चारही काच लावून गेला आहे, पाहू शकता. मागचा एक काच उघडा आहे फक्त. पोहोचतो तिथं कामावर आणि तुम्हाला दाखवतो की काय काम आहे तर. बाकी मित्रांनो काहीच विषय नाही. आता 2 दिवस झाले मला JCBवर. 2 दिवस म्हणजे जसं 2 दिवस मी काम केलं, पण विषय असा होता की 2 दिवस झाले आपला GoPro सोबत होता म्हणून व्हिडिओ काढू असं वाटत होतं. पण मोबाईल आयफोनचा विषय असा आहे की चार्जिंग एवढी टिकत नाही. त्याच्यानं मला GoPro सोबत आणला मी ना, मेन गोष्ट म्हणजे. आणि आता थोडंसं म्हणजे पुढे गेलो की आपल्याला दिसते अजून आपल्यासोबत 2 मशीन आहे. म्हणजे एक हे मशीन आणि एक दुसरी मशीन आहे. म्हणजे अशा 2 मशीन मिळून आज काम करायचं आहे. आता इथं म्हणून थोडं तरी दिसेल आता कुठलं आहे काय मी रस्त्यावरच आहे म्हणून वावर. पाहू आता. बाकी हे जे नदी आहे या नदीतच ते वावर आहे. नदीत वावर आहे की वावरात नदी आहे, आता ते तडी गेल्यावर समजेन आपल्याला. बाकी आता चला जाऊया समोर. आणि आजचा हा ब्लॉग मित्रांनो तुम्ही फुल वॉच करसान अशी माझी इच्छा. कारण विषय असा आहे की मी ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग तर खूप टाकले, पण आपला JCBवर जाता म्हणजे लेह लद्दाख राईड मारून आल्यावर घरचा हा पहिला ब्लॉग आहे जो की मला सगळा JCBवर शूट करू राहिला. मेन गोष्ट म्हणजे चला काही विषय नाही, मस्तपैकी आता जातो डेस्टिनेशनवर, पोहोचतो आपल्या साईडवर जिथं आपल्याला काम करायचं तिथं, आणि तुम्हाला दाखवतो काय विषय आहे तर. बाकी एक नंबर जबरदस्त मशीन आहे मित्रांनो. 3DX हे 49 आहे आणि पॉवरच्या बाबतीत एक नंबर, खरं सॉलिड, काहीच होणार नाही. बाकी असं वाटत नाही आपण 76 चालू राहिलो की 49 चालू राहिलो की 74 चालू राहिलो. चालते. जो ऑपरेटर म्हणजे मी सांगतो या गोष्टीमध्ये मुरेल आहे, तो 1 मिनिटात सांगते बरं खरी गोष्ट तर. कुठे जाणं आहे काय माहीत अजून. चालते मी मित्रांनो पुढे जातो, तुम्हाला नक्कीच दाखवतो की काय काम आहे काय नाही आहे. तर चला जाऊया पुढे. तर मित्रांनो आता आपण सध्या साईडवर पोहोचलो. साईडवर पोहोचून मी कमी जास्त 15 मिनटं काम केलं. हे पा हा इकडून रस्ता बनवला, असा रस्ता बनवून इथलं मटेरियल उचलून हे साईडला टाकणं आहे. साईडून हे एक JCB आहे, ते JCB ते मटेरियल मागे नेऊन अडीपुरा बांध घालते. कारण विषय असा झाला होता, जेव्हा या नदीला पाणी आलं होतं, हे इकडं पुरं हे शेतीचं नुकसान झालं. ते शेतकऱ्याची मशीन आहे आणि हे दुसरी मशीन आहे मित्रांनो, जी की म्हणजे भाड्यानं सांगायला देईन. आणि हे जे आहे पुरं मटेरियल काढून आपल्याला तिकडल्या साईड टाकला आहे, तिकडल्या साईडून तिकडे नेणार. आणि चांगलं स्कोल केलं ते. आता मटेरियल तिथपासून इथपर्यंत टाकत आणलं होतं आणि हे इकून मशीन टाकली. बाकी खरंच काम एकदम खतरनाक आहे, काही वांधा नाही. आणि नदीतलं काम म्हणलं म्हणजे की थोडं रिस्कीच राहते मित्रांनो. आता मशीन पुरी जाऊन बसली होती. आता मग तुम्हाला दाखवतो. हे पहा अडी आहे की नाही, पुरी मशीन जाऊन बसली होती. म्हणलं इकून जर खोल असलं तर गेमच आहे, पण काही वांधा नाही. काही जास्त खोल नव्हतं, कमी जास्त पुरे चाका जाऊन बसले आणि डबल उचलली मशीन. मित्रांनो आता सध्या थांबलो पाणी प्यायले आणि एकदम खतरनाक हे चालू आहे काम जोरात ना. ते JCB ऑपरेटर थांबू राहील ना, मी थांबू राहील. ते बा रब तिकडे द्यायचं काम चालू आहे, रब इकडे माया काम चालू आहे. आता पाणी प्यायला थांबलो, पाणी गेली पिऊ आणि परत आपलं काम जे आहे ते सुरू करून टाकू.
कमी जास्त मी 5 घंटे ते काम करून 5 ते 5.5 घंटे काम केलं आणि आता निघलो मशीन घेऊन जाण्यासाठी. मशीन आता नेऊन आपल्याला जामोदले पेट्रोल पंपावर उभी करणं आहे आणि मशीन उभी करून मग जाणं आपल्याला घरी. तर मित्रांनो आज खरंच म्हणजे मस्त नदीतलं हा नदीतलं काम होतं ते बांध टाकणं होता. ते जर पावसानं जे नुकसान व्हायला आहे ते मित्रांनो खूप खतरनाक नुकसान व्हायला आहे यावेळेचं. आता मी सांगतो की आज माझा 3रा दिवस आहे मशीनवर, पण 3ही दिवस मी फक्त हे शेतकऱ्याचे कामच केले की कोणाचा बांध फुटला, कोणाच्या वावरात नाला गेला, कोणाचं म्हणजे नदीनं वावरच नेलं वाहून, असं बांध टाकणं किंवा कोणा नाले बरोबर करणं, नाला इकून तिकून फुटला असेल तर हेच कामं जास्त चालू आहेत मित्रांनो. आता बाकी बाहेरचे तर कामं बंद आहेत सध्या, कारण की शेती सगळ्याची शेती हिरवी आहे. तर सध्या शेतीचे कामं तर बंद आहे. बाकी पाईपलाईन बी सध्या काही नसते. आणि पावसाळ्याच्या वेळेस फक्त पावसाळ्याच्या वेळेस काम काय चालते की समजा कोणाचं काही झालं किंवा कंपनीचं काम, कंपनीचं म्हणजे हे रोड कन्स्ट्रक्शन आहे, ते रोड कन्स्ट्रक्शनचं जास्त करून काम चालते समजा. तर चालते मित्रांनो, आजचा हा ब्लॉग मी इथं एंड करतो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी हर हर महादेव, जय महाराष्ट्र.